मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या भविष्याचा निकाल येत्या नवीन वर्षात लागणार आहे. 10 जानेवारीपर्यंत हा निकाल देण्याची वेळ सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना दिलेली आहे. त्यामुळे नवीन वर्षात काय होणार, कोणाचे आमदार अपात्र होणार आणि एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्रीपदाचं काय होणार, असे अनेक प्रश्न आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला येत्या काळात मिळणार आहेत. पण अपात्रची टांगती तलवार असणारे 16 आमदार नक्की आहेत तरी कोण? यात सर्वात पहिलं आणि सर्वात महत्वाचं नाव म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचा मतदारसंघ आहे कोपरी पाचपकडा. यात दुसरं नाव म्हणजे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार, त्यांचा मतदारसंघ आहे सिल्लोड. यात तिसरं नाव म्हणजे शिंदेच्या बंडाचे पहिले आमदार संदीपान भुमरे, त्यांचा मतदारसंघ आहे पैठण. यात चौथं नाव आहे मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत असलेले संजय शिरसाट, त्यांचा मतदारसंघ आहे संभाजीनगर पश्चिम. पाचवे आमदार आहे डॉक्टर तानाजी सावंत, त्यांचा मतदारसंघ आहे भूपरांडा. सहावं नाव आहे यामिनी जाधव, यांचा मतदारसंघ आहे मुंबईतील भायखळा. सातवे आमदार आहे चिमणराव पाटील यांचा मतदारसंघ आहे जळगाव जिल्ह्यातील एरोडा. यात आठवं नाव आहे शिंदेचे प्रतोद भरत गोगावले, त्यांचा मतदारसंघ आहे महाड. यात 9वं नाव आहे लता सोनवणे यांचा मतदारसंघ आहे जळगाव जिल्ह्यातील चोपडा. यात 10वं नाव आहे प्रकाश सुर्वे, त्यांचा मतदारसंघ आहे मुंबईतील मागाठाणे. यात 11वं नाव म्हणजे बालाजी किनीकर, त्यांचा मतदारसंघ आहे ठाण्यातील अंबरनाथ. 12वे आमदार आहे अनिल बाबर, त्यांचा मतदारसंघ आहे खानापूर. 13वे आमदार आहे महेश शिंदे, त्यांचा मतदारसंघ आहे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव. यात 14वे आमदार आहे संजय रायमुलकर, त्यांचा मतदारसंघ आहे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर. 15व्या क्रमांकाचे आमदार आहे रमेश बोरनारे, त्यांचा मतदारसंघ आहे वैजापूर. आणि शेवटचे आमदार आहे बालाजी कल्याणकर, त्यांचा मतदारसंघ आहे नांदेड उत्तर.